मंडळी नमस्कार. गेल्या काही दिवसापासून आपण हा तलाव सुकवायचं काम आपलं चालू आहे. आता पॉन्ड हाऊसेस पण तिकडे आहेत. तर तुम्हाला हे सुकवल्यानंतर तुम्हाला असे तिकडे वरती समोर असे काही खड्डे दिसत असतील तिकडे गोल 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 असे केलेले. आता इकडे ह्या पॉन्ड हाऊसच्या समोर इकडे तुम्हाला हे चिखलामध्ये हा जो चिखल आहे साधारणपणे 2.5-3 फुटाचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे समोरचे आता राहिलेले असे एक 25-30 तुम्हाला खड्डे दिसत असतील. हे जे खड्डे आहेत, काही खड्डे छोटे आहेत, काही खड्डे मोठे आहेत आणि हे खड्डे बनवलेले आहेत तिलापिया नावाच्या माशाने. तर तिलापिया हा एक युनिक मासा आहे. तिलापिया नायलोटिकस त्याचं नाव आहे आणि जे मत्स्यशेती करतात अशा लोकांसाठी तिलापिया हा अत्यंत महत्त्वाचा मासा आहे कारण त्याला एक काटा असतो, तो वाढवायला खूप सोपा असतो. प्लस त्याचं रिप्रोडक्शन जे आहे ते अत्यंत स्ट्रॉंग आहे, अत्यंत ॲग्रेसिव्हली तो रिप्रोड्यूस होतो. एक म्हणजे तो त्याची जी मादी जी आहे ती मादी त्या तिलापियाच्या जो नर तिलापिया जो असतो त्याच्या तोंडामध्ये अंडी देते. त्याच्यानंतर पुढचे जोपर्यंत ती अंडीमधनं पिल्लं बाहेर पडत नाही तोपर्यंत नर त्यांना सांभाळून म्हणजे तोंडामध्ये ठेवतो आणि तो जेव्हा तोंडामध्ये ठेवतो तेव्हा तो जो नर मादीची जेव्हा जोडी लागलेली असते ती नर मादीची जोडी असं खालती एक घर बनवते. तुम्हाला जे दिसतंय तिकडे खालती तलावाच्या सगळ्यात खालती ते असं एक गाळ्यामध्ये असं घर बनवतात आणि तो त्यांचा सेफ एरिया असतो. त्याच्यामध्ये तो त्यांच्या तलावामधला छोटासा तलाव असतो ज्याच्यामध्ये ते स्वतःला प्रोटेक्ट करत असतात. इव्हन नर किंवा मादी ॲग्रेसिव्हली समोर जाऊन असे काटेबिटे समोर एखादा शिवडा आला, एखादी वाव आली किंवा एखादा चिंबोरी आली तर त्यांना ते ॲग्रेसिव्हली समोर जातात. दुसरी गोष्ट म्हणजे ती अंडी जी आहे ती अंडीसुद्धा जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांचे जे म्हणजे अंड्यामधलं पिल्लं जेव्हा बाहेर येतात तेव्हासुद्धा त्यांचे आई वडील जे ते त्यांना सोडून जात नाहीत. त्यांचे आई वडील त्यांच्याबरोबरच राहतात जोपर्यंत ते इंटेलिजंट इनफ होतात की आता ते स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात. सो अशा प्रकारे तिलापिया हा अत्यंत सहज असा वाढणारा मासा आहे. आपल्या तलावामध्ये एकदा 4-5 तिलापिया सोडले की ते सतत वाढतच राहतात जोपर्यंत आपण पूर्ण आपले तलाव जे आहेत ते पूर्ण खाली करत नाही किंवा काही करत नाही. त्याच्यामुळे हा मासा अत्यंत ॲग्रेसिव्हली वाढतो. तो ऑमनिव्हरस आहे, तो काहीही खाऊ शकतो. तो इनफॅक्ट चिखल-विखल खाऊन सुद्धा अनेक महिने जगू शकतो. तो कमीत कमी ऑक्सिजनमध्ये जगू शकतो, हवेमधला ऑक्सिजन घेऊन. सो असं तो अत्यंत युनिक आहे. प्लस तो खूप मोठ्या साईजपर्यंत म्हणजे आपल्या तलावांमध्ये अगदी 1-1.5 किलोपर्यंत सुद्धा तो मोठा होतो. त्याचा फिले सहज पडू शकतो. असा हा अत्यंत एक युनिक आणि छान मासा आहे जो नाईल नदीमधला आहे. सो हे जे तुम्हाला मंडळी खड्डे दिसत आहेत ते सगळे तिलापियाची घरं आहेत. धन्यवाद. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.